नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे स्त्री शक्तीच्या 9 रूपांचा जागर. असंच एक स्त्रीचं रूप म्हणजे वीरता. लढाईच्या मैदानातील शौर्य, कुशाग्र बुद्धी, राजनैतिक डाव अशा सर्वच आघाड्यांवर महिलांनी उत्तम कामगिरी केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. असंच एक उदाहरण म्हणजे महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई. महिलांच्या पराक्रमांची कहाणी सांगताना राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घ्यावंच लागेल. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य अचंबित करणार आहे. अवघ्या 28-29 वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठमोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला, परंतु कोणत्याही संकटापासून त्या कधी माघारी फिरल्या नाहीत. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसीमध्ये झाला. राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्या. त्यांचं बालपणीचं नाव मणिकर्णिका होतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळवलं होतं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला. लग्नानंतर मणिकर्णिका झाली लक्ष्मीबाई. विवाहानंतर त्यांनी आपली रोजची कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्वसामान्य वर्गातील महिलांनाही त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजीत पारंगत केलं. या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी झाशीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी झाला. पुढे त्यांना दामोदर नावाचा मुलगा झाला, पण दुर्दैवाने 3 महिन्यातच त्याचा अकाली मृत्यू झाला. वारस नसलेल्या महाराजांनी आपल्या चुलत भावाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचं नाव दामोदर ठेवलं. त्याच्या दुसऱ्या दिवशीच महाराजांचं निधन झालं. या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाय रोवले होते आणि गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी नागपूर, तंजावर आणि सातारा सारखी मराठ्यांची संस्थानं खालसा केली होती. गंगाधररावांच्या निधनामुळे झाशी खालसा करण्याची आयती संधीच डलहौसींना मिळाली. डलहौसींनी दामोदरचे दत्तक विधान फेटाळून लावलं आणि झाशी खालसा करत असल्याचा जाहीरनामा काढला. झाशी संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा जेव्हा राणी लक्ष्मीबाईंना मिळाला तेव्हा त्यांनी उद्गार काढले होते, मेरी झाशी नहीं दूंगी. आजही राणी लक्ष्मीबाईंचे हे उद्गार लोकांच्या चांगलेच लक्षात आहेत. झाशी संस्थान खालसा झाल्यानंतर लक्ष्मीबाईंनी आपलं संस्थान टिकवण्याचा परोपरीने प्रयत्न करून पाहिला. झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावं लागलं. हा अपमानही त्यांनी शांतपणे सहन केला. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता होती. 1857चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणेच 5 जून 1857ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावलं. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न बघता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे 22 जुलै 1857ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्र हाती घेण्यास सांगितलं. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, पण तो काळ होता संघर्षाचा. सूत्र हातात आली, पण मनुष्यबळ नव्हतं आणि खजिनाही रिकामाच झाला होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती, परंतु लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदं दिली आणि लोकांच्या मनात विश्वास पुन्हा एकदा निर्माण केला. दरम्यान 21 मार्च 1858ला सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींना निशस्त्र भेटीला यावं किंवा युद्धास तयार राहावं असं कळवलं. ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे, अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नकोच अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचं नाकारलं. त्याचवेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचवलं. आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारं पाडली. ही खिंडारं बुजवण्यासाठी रातोरात काम केलं गेलं. त्यावेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचं काम स्त्रियांनी केलं होतं हे विशेष. शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झाशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झाशीला पाणी पुरवठा व्हायचा. ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा तो कारखाना, ही 2 ठिकाणं इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा परिस्थितीत राणींची आशा ही पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे 31 मार्चला तात्या टोपेंचं सैन्य आलं, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव फार लागला नाही. शांत सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यांचं धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. सतत 11 दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवलं. ह्यूज रोजनेही म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेल्या. तिथे स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी चर्चा केली.
याच वेळी ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. लक्ष्मीबाईंनी तेव्हाही रणांगणात धाव घेतली. इंग्रजांचं सैन्य मागे हटणारच होतं. त्याच वेळी नव्या जमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालवून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आलं. केवळ 28-29 वर्षांच्या निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचं रूप असणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या वीरतेला नमन.